केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना अंतर्गत संचलित पुण्यातील मुकुंदनगर येथील स्वास्थ्य सदन येथे गेल्या 37 वर्षांपासून सेवा देऊन श्रीमती वंदना महेश शेळके ECG टेक्निशियन पदावरून सेवानिवृत्त झाल्या. अतिशय खडतर आयुष्याच्या प्रवासातून श्रीमती वंदना शेळके यांनी आपले घर कुटुंब सांभाळत अतिशय जबाबदारीने आरोग्य क्षेत्रात देखील आपले योगदान दिले. शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचा सेवानिवृत्ती समारोह आयोजित करण्यात आला होता. स्वास्थ्य सदनच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या समारोहाप्रसंगी ॲडिशनल डायरेक्टर डॉक्टर CP चौधरी, डॉक्टर आनंदराव, रानडे मॅडम, पाटील सर, बापट सर, भाटणकर, इलिस सर, इतर रिटायर स्टाफ, श्रीमती वंदना यांचे बंधू आनंद पदे, उमेश शेळके, मुलगा प्रसाद शेळके व मुलगी अबोली यांच्यासह इतर कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्री विनायक यांनी केले होते, तर वंदना शेळके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. आज इनका अंतिम दिन है, सबके दिलों पर राज किया है, ECG करके भी और सबका दिल जीत करके भी. आज यहाँ से जा रही हैं तो रियली इट इज टाइम की थोड़ा सा दुख लगता है कि इतना अच्छा स्टाफ हमारे बीच में नहीं रहेगा. और मैंने फील किया है जब मैं इंचार्ज था नीचे तो पेशेंट को भेजता था तो बड़ा वेलकम करके ECG करती थी और उसमें निकालती भी थी कि इसमें कुछ प्रॉब्लम है सर, उनको एक बार डॉक्टर राव को दिखवा लीजिए. और ऐसा मैंने फील किया कि काम करते करते इन्होंने इतना अच्छा ECG पर कमांड हो गया था कि मैंने देखा कि कुछ स्कीमिक चेंजेस भी हो गए थे और वो डॉक्टर राव ने उनका प्रॉपर इलाज करके पेशेंट को फिर वापस मेरे पास आता था. और ये बहुत बड़ी काबिलता है कि एक डॉक्टर ना होकर के भी इन्होंने जो काम किया एंड काम करते करते अपने प्रैक्टिस में इतना रम गई कि छोटे से छोटे भी चेंजेस होता था या उनका चेहरा या उनकी बॉडी लैंग्वेज तो बताती थी कि नहीं सर ये थोड़ा ठीक नहीं लग रहा है, इनको रेफर कीजिए आप. माझी मोठी मुलगी तर त्यांच्याकडे मोठी झाल्यासारखी मोठी झाली आणि आता छोटी पण त्या जोपर्यंत होत्या इथे तोपर्यंत त्यांना खूप लळा होता तिचा आणि ती पण नेहमी समोरच असायची त्यांच्या. आम्ही समोरासमोरच राहतो. तर कामाबद्दल बोलायचं झालं त्यांच्या तर नो डाऊट त्या खूप चांगल्या आहेत, सिन्सिअर आहेत आणि प्रेमळ आहेत. पेशंटशी पण वागणूक चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या खूप काळजी करतात सगळ्यांचीच, क्लिनिकच्या स्टाफची म्हणा किंवा आम्ही जेवढे पण लोक क्वार्टर्समध्ये राहत होतो ना त्यांना पण असा अनुभव आहे की त्या प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाची आवडीनिवडी जपणे, प्रत्येकाबद्दल आपुलकीने चौकशी करणे, काळजी घेणे हा त्यांचा मुळात चांगला स्वभाव आहे. वंदना शेळक्यांचा मी सख्खा भाऊ आहे. आज ती रिटायर होणार आहे पण मला तो पहिला दिवस पण आठवतोय. 1 डिसेंबर 1987 झाली पण मीच तिला इथं सोडवायला आलो होतो आणि आजही तिला मीच इथं घेऊन जाणार आहे. सो हे माझं प्लेजर आहे की मी तिला इथं म्हणजे जिथं ज्या दिवशी तिला जॉईनिंग केलं होतं त्या दिवशी सोडवायला आलो होतो आणि तिला घेऊन जाणार आहे. CGHSला ती जॉईन व्हायच्या आणि आमची जी कौटुंबिक परिस्थिती जी होती ती अतिशय म्हणजे हलाखीची होती. तिने CGHSला जॉईन झाल्यानंतर आमची परिस्थिती थोडीशी सुधारली. आपको रिटायरमेंट के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. आप रिटायर्ड हुई नहीं है, ये रिटायर्ड वर्ड भी शायद ठीक भी नहीं है बिल्कुल ही. खाली एक आपको स्विच ओवर ऑफ अ जॉब है आपका. अब जो जॉब आपको मिला है वो घर की देखभाल तो करनी ही है, उसके अलावा आपके मन मुताबिक जो आपको काम करना है वो आपको मिला है. अभी उसमें कुछ रिस्ट्रिक्शंस थे आपके लिए कि सर्विस का रिस्ट्रिक्शन है और कुछ रिस्ट्रिक्शन था, पर अभी आपकी जो इच्छाएं रह गई हैं जीवन में, मैं सबको बोलता हूँ जो रिटायर्ड हो गए उनको भी बोल रहा हूँ जो होने वाले लोग, जो आपके मन की इच्छाएं रह गई हैं जिसमें आप निपुण थे पहले और आप उनको नहीं कर पाए वो सब. आमचं घर हेल्दी ठेवण्यात मोठा हातभार कोणाचा असतो तर वहिनींचा आहे. म्हणून मी म्हटलं ना की वहिनी म्हणजे कोण असतं तर मोठी आई असते आणि ती खरंच मोठी आहे. आणि आता म्हणतात की आई कधी रिटायर होत नाही. ठीक आहे ही सर्व्हिस त्यांची रिटायर झाली पण त्यांचा
त्या कायमच इथं मदतीला राहतील. तुमचं हॉस्पिटल जसं आमच्या कुटुंबाच्या कायम मागं उभं राहिलं तसं यापुढे उभं राहतील. वहिनी जरी इथे सर्व्हिसला असल्या नसल्या तरी. देयर आर मेनी बहुत सारा थिंग्स वी कॅन टॉक अबाउट वंदना. But as on behalf of all the pensioner association present here, I wish her all the best for happy retirement life. मला खरं एक्सपेक्टेशन नव्हती आई रिटायर न व्हावी असं मला वाटत होतं. कारण मला इथे यायला लहानपणीपासून मी इथे येतो आणि मला इथं खूप आवडतं यायला. पण आता असं आलंय का उद्यापासून येणं बंद होणार. आता फक्त मी एवढंच बोलू इच्छितो की इतक्या वर्ष आईने मला सांभाळलं, आता आम्ही आईला सांभाळलं. वर्ष पॉलिक्लिनिक मध्ये पोस्टिंग असल्यापासून तिची आणि माझी खरं जास्त घट्ट मैत्री झाली. आधीपासून खूप ओळख होतीच तशी, पण मी पॉलिक्लिनिक मध्ये गेले आणि ऍक्च्युली तिचे जेव्हा मिस्टर गेले त्याच्यानंतर खूप तिला आधाराची गरज होती आणि त्यावेळेला मी तिला खूप सांभाळून घेतलं. या आपल्याला एक हे माहिती आदर्श ठेवला पाहिजे की यांनी कसं काम करतात. स्त्रीने घर पण कसं सांभाळलं पाहिजे आणि ड्युटी पण कशी केली पाहिजे. हा आपण सगळ्यांनी आदर्श पण ठेवला पाहिजे. त्यांना मी आता पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी त्या रिटायर झालेला असला का म्हणू, त्यांना आता भरपूर काम आहे, घरातली काम आहेत, अजून मुलाचं लग्न आहे, मुलीचंही अजून आहे, भरपूर त्याच्या माझा व्याप आहेच आहे. तो त्यांनी असाच सांभाळावा. सीजीएचएसच्या आपल्या रिटायर्ड जेवढे आहेत ना स्टाफ, त्यांची सीजीएचएस पेन्शनर्स असोसिएशन म्हणून आपण स्थापन केलेली आहे. ती स्थापन करताना वंदनाने आम्हाला राईट फ्रॉम बिगिनिंग खूप मदत केली. तिचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी आता सांगतो. आणि तिला रिटायरमेंट नंतरच्या चांगल्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मला आभार मानायचे आहे ते सीजीएचएसचे. सीजीएचएस पुणे हे माझे दुसरे घरच आहे. या आधारानेच मी आजपर्यंत प्रवास केला आहे. त्यानंतर माझे सहकारी ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली, आधार दिला. माझी पूर्ण सर्व्हिस पॉलिक्लिनिकमध्ये झाल्यामुळे माझी जास्त अटॅचमेंट पॉलिक्लिनिकमध्ये आहे. माझ्या पतीच्या अचानक निधनानंतर मला खूप खरा आधार दिला गेला तो सीजीएचएस मधील सर्व सहकारी आणि डॉक्टर्स यांनी दिलेला आहे. क्वार्टर्समध्ये सुद्धा अनेक वर्ष राहिल्यामुळे मला त्यांनी पण खूपच आधार दिलेला आहे. पॉलिक्लिनिकमध्ये असल्यामुळे अर्थात ऑफिसशी पण माझा नेहमी संबंध आला आहे. त्यामध्ये इलिस सर, रानडे मॅडम, केमकर मॅडम, देवडीकर मॅडम, सावरे मॅडम, सीमा मॅडम यांच्याशी माझा खूप जवळ नेहमी संबंध आलेला आहे. आता सर्वांनी मला वेळोवेळी खूप खूप मदत केली आहे. पॉलिक्लिनिकमध्ये असताना डॉक्टर आनंदराव कटके सर, नंतर आमच्या आज नाही आहेत परकाळे मॅडम, पण परकाळे मॅडमनी पण मला खूप मोठा आधार दिलेला आहे. जोगाईकर मॅडम, केंद्रे सर, सेनगुप्ता सर, चंद्रा मॅडम, इंगळे सर नाही आहेत आता, पण इंगळे सरांनी पण मला खूप मोठा आधार दिलेला आहे. तसेच लॅबमधील सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि माझा मुलगा लक्ष्मण यांनी पण सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. मुकुंदनगरमध्ये डिस्पेन्सरी नंबर 7 मधील सर्व सहकारी, नंतर डॉक्टर्स यांनी सुद्धा नेहमी मला खूप सहकार्य केलेलं आहे. तसेच युनियनमधील ऍक्टिव्हिटी, सोसायटीचे सर्व कामं, अशा सर्व स्तरावर काम करायची संधी मिळाली. युनियनमध्ये इतर सर्व डिस्पेन्सरी मधील सर्व स्टाफची ओळख झाली. युनियनमुळे सगळ्या स्टाफची ओळख झाली आणि त्यांचे सहकार्य पण खूप मला लाभले आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं रिटायरमेंट लाईफ खूप आनंदाचं, आरोग्याचं आणि वैभवाचं जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.